आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिला बाहेर पडणं ते खूप गुन्हेगार असं समजलं जायचं महिलांना. आणि त्यावेळेस मी एका महिला चळवळीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी असायचे. ज्या मुली तेव्हा संघर्ष करून घरातून बाहेर माझ्या बरोबर पडल्या आज सगळ्या यशस्वी आहेत. आणि त्या यशस्वी झालेल्या मुली जेव्हा मला भेटायला येतात तर मला खूप आनंद आणि समाधान वाटतं. बाकी मला सत्ता कशासाठी नको होती, पण ते समाजाची सेवा करण्यासाठी मला संधी हवी होती आणि ती मला ग्रामस्थांनी दिली. आधी मी 2 व्हीलर त्यावेळेस 95ला चालवत होते गावात. त्यावेळेस नावं ठेवत होते मला, बाई कुठं गाडी चालवती का, ही बाई अशी आहे, हिच्यामुळे बायका आगाऊ झाल्या. आपला समाज पुरुष प्रधान संस्कृतीचा असल्यामुळे स्त्रियांना पाहिजे तेवढा अजूनही वाव मिळत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. पण जेव्हा सरपंचकीची निवडणूक मी लढत होते तेव्हा थोडं अटीतटीचं राजकारण गावात चालू झालं आणि त्याच्यामुळे आमची संचारबंदी लागू करून आमची इलेक्शन झाली. मला ती खूप वाईट वाटली आणि मग त्याच्यावर विचार करून ग्रामस्थांच्या मदत शाळेच्या खोल्या उभ्या केल्या. पाण्याचे प्रश्न होते, त्या 3 टाक्या पाण्याच्या माझ्या वेळेस मी बांधकामं केली. उत्पन्न माझं त्यावेळेस 13 लाखच होतं ग्रामपंचायतीचं, परंतु मी खासदार आमदारांच्या मदतीने जवळजवळ 60 लाख रुपयाचा फंड बाहेरून आणला. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मी सिंहगडावरती एक विश्रामगृह बांधलं की लोक वरती गेले तर थकून जातील, आपलं काही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला मजूरच मिळत नव्हते वरती मटेरियल न्यायला. आता पायऱ्या झाल्या, तेव्हा पायऱ्या नव्हत्या. आम्ही गाढवांवरती तो माल ठेकेदाराला न्यायला वरती मदत केली. 3 गाढवं मेली आमची, पण ते गेस्ट हाऊस आम्ही बांधलं. म्हणजे माझा स्वभाव असा झालाय की करायचं ते चांगलं करायचं आणि हाती घेतलेलं सोडायचं. शैक्षणिक पहिली पात्रता वाढली तर आर्थिक वाढते आणि आर्थिक वाढली तर सामाजिक वाढते. हे मूळ उद्देश 3 आहेत, ते साध्य झाले पाहिजे. आणि ते साध्य होण्यासाठी प्रतिनिधी जर चांगला असेल तर ते आपल्या प्रभागात करू शकतो. हे मी स्वतः 2 वेळा अनुभवलेलं आहे. पाण्याचा प्रश्न सुटला नाही, रस्त्याचा प्रश्न सुटला नाही, आरोग्य त्याच्यामुळे धोक्यात आले, लोकांना चाकरमान्यांना जायला यायला त्रास होतो. हे सगळं काम करायची म्हटलं तर ह्या प्रतिनिधींनी पाहिजे तेवढं लक्ष दिलेलं नाही. मला फक्त 5 वर्षासाठी काम करायचं नाही की पुढच्या 25 वर्षाचं आपण नियोजन केलं पाहिजे. पण आजकालचं असं झालंय राजकारण की चांगल्या कार्यकर्त्यांना डावललं जाते. मला काम करायचंय, मला संधी पाहिजे, म्हणून मी हा निर्णय आता बदलला. यावेळेस 30-35 वर्षानंतर मी हा निर्णय बदललाय. सत्तेशिवाय शानपण चालत नाही हे मला कळून चुकलं. तर माझं कुटुंब, माझा प्रभाव, एवढं मी त्या 2 वर्षाच्या काळात करू शकले. मला जर असे 5 वर्ष मिळाले असते तर मी आणखीन खूप चांगली काम करू शकले असते आणि आता मी करणार. ते सगळे मला आता मतदान त्यांचं देऊन मला पुढे पाठवतील आणि मी त्यांच्यासाठी खूप, मला जेवढं जमल रात्रंदिवस मी त्यांच्यासाठी कष्ट करतो. उद्योगधंदे असतील, क्रीडांगण असतील, ह्याच्यात मुलं एकत्र यावीत आणि त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होऊनच त्यांची पिढी आपण सुधारू शकतो. मी आज 40 वर्ष समाजकार्य करते, पण त्यात मला कुणीही दाखव या बाईने आम्हाला फसवलं. मला त्या सत्तेतून पैसा कमवायचाच नाही. मी समाजसेवेतूनच चळवळीची कार्यकर्ते असल्यामुळे तो माझा पिंड